नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर आज बरा आहे. तर आज आपण लवकर आलेला आहे बरं का. तर आता टायमिंग झालेला आहे बघा 4:45. कालच्या पेक्षा आज 5 मिनिट लवकर आलेला आहे बरं का भावांनो. मला वाटत नव्हतं आज मी लवकर 5 मिनिट येईल म्हणून. तुम्हाला माहितीच आहे की आपला माइंड एका जागी फिक्स नाही म्हणून आपण कवा आपण येतोय बरं का. म्हणजे 5च्या अलीकडेच येतोय, 5च्या वर नाही जाऊ शकते ते पण मला माहित नाही बरं का भावांनो. तर चला आपला एपिसोड सांगतो. 198वा एपिसोड आहे बरं का भावांनो. मला वाटत नव्हतं की आपण 198 पस्तर पोहोचल म्हणून, कारण की आपला चॅलेंज पहिलेच कम्प्लीट झाला असता. काय करावं, केव्हा काय होते काय सांगता येत नाही आपल्यासोबत. नसता आपण आज दुसरा चॅलेंज घेतला असतं. तर आज आपण मारणार आहे ट्रायसेप आणि बॅक. तर आपण पहिलं बॅक मारू, नंतरला मग ट्रायसेप मारू, असं करू बरं का भावांनो. तर बॅकच्या आपण मशीनच घेऊ आज पण. गेल्या हप्त्यात पण म्हणजे सोमवारी पण मशीनच घेतलं, तर आज पण मशीनच घेऊ आणि पुढल्या हप्त्यामध्ये डंबल्स घ्यायचा प्रयत्न करू आपण आणि ट्रायसेपला पण मशीनच मारू. चला मग आता जास्त वेळ बोलतोय, खाली जाऊ प्रॅक्टिस करू. तुम्हाला भेटू, वर्कआउट कसा झाला का नाही ते तुम्हाला सगळं सांगतो. वर्कआउट चांगला गेला पाहिजेत बरं का. वर्कआउट झालं भेटू पण शकतो, नसता प्रॅक्टिस कम्प्लीट झाल्यावर पण भेटू शकतो. माझा माइंड सेट नाही बरं का. येतो मग. तरी भावांनो आता आपला वर्कआउट संपला आहे बरं का. तर पहिले तुम्हाला टायमिंग सांगतो किती झालं का नाही. तर आज आपण बरोबर रेग्युलरच्या टायमिंगला आलेला आहे. तर आज 6:30 वाजले आणि काल 7 वाजले. ते म्हणलं तर काल तुम्हाला माहितीच आहे आपलं लेग असलं ना तर वेळ जातोच, कारण की लेग दमानं मारायचं आणि प्रॉपर मारायचं तरच प्रेस पडतो लेगला. नसता लवकर लवकर मारून काही कामाचं नाही असं मला वाटते. भरपूरदा मी ट्राय केलं लवकर मारून, काही प्रेस नाही पडला. जेवढं दमानं मारलं तेवढं आपल्याला प्रेस पडतो बरं का. आणि असं वाटतं की आज आपला दिवस चांगला आहे, कारण की ट्रायसेप आणि दुसरं काय मारलं आपण, ट्रायसेप बॅक. पहिला आपण बॅक मारलं, बॅकचे 2 मशीन मारलं, त्याचे 4 सेट मारलं आणि एक डंबलचा सेट घेतलेला असला त्याचे पण 4 मारलं. आणि ट्रायसेपला 2 मशीन घेतलं, 2 एक्सरसाइजच्या नंतरला मग बॅक डिप्स मारलं बस, आणि प्रेस चांगला पडला. मला वाटत नव्हतं की आज आपला बॅकचा आणि ट्रायसेपचा वर्कआउट चांगला जाईल म्हणून बरं का भावांनो. एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट. आता आपण आपली प्रॅक्टिस कसं होईल का आणि बघू आणि जाताना तुम्हाला सांगू बरं का भावांनो. तुम्हाला काय वाटते आपली प्रॅक्टिस कसं होईल का आणि. आज पुढे एनर्जी आहे, काल तर एनर्जी नव्हती. आज पूर्ण एनर्जीचा आपण फायदा इथे घेऊ बरं का. चला मग प्रॅक्टिस करू, मग तुम्हाला भेटू. प्रॅक्टिस चांगली जावा आणि फुल फोकस राहावा. चला मग भेटू प्रॅक्टिस झाल्यावर. आज करू 13 मिनिट प्रॅक्टिस.
भावांनो, तर आज आपली प्रॅक्टिस 5% झालेली आहे. 5% का झाली? 90% म्हणजे तुम्ही जरा समज नसेल तुम्हाला मी काय बोलवलं का नाही. 5% का झाली ते पण सांगतो. 5% मी काय म्हणलेलं का नाही, बरं का. तर 90% आपले वर्कआउट झाले आणि 5% हे झाली, म्हणून 5% म्हणतो मी. फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला समजलं का नाही, मला समजलं, तुम्हाला पण समजलं असं होता सांगितल्यावर, बरं का. तर 5% आपली प्रॅक्टिस झाली, मग टोटल 95% आपलं सगळं चांगलं झालं. 5% नाही झालं कारण की कालच्या पेक्षा थोडं बेस्ट झालं होतं. लक्ष असं वाटलं की माझ्या हातामध्ये ताकदच नाही, बरं का. नंतरला पहिला सेट, दुसरा सेट झाला, मग तिसरा सेट झाला, कळलं नाही. मग नंतरला चौथ्या, पाचव्या, सहाव्याला थोडं कळालं आणि आपण थांबलालं, बरं का भावांनो. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आपलं लक्ष नाही तिथं काय करायला काय नाही ते पण मला समज नाही गेले. उगाच थांबायचं म्हणजे थांबतोय, आपली स्टेप कोणती आहे का नाही तेच लक्षात नाही माझ्या. नंतरला पूर्ण प्रॅक्टिस आणि पूर्ण वेळ गेला, आपल्याला कळलं की आपल्याला हे स्टेप वापरायचं आहे. काल पण असंच झालं आणि आज पण असंच झालं, बरं का. उद्या आपण लक्षात ठेवू की आपल्याला स्टेप कोणती वापरायचं का नाही, बरं का. उद्या तर मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगतोच की आपल्याला कोणती स्टेप वापरायचं का नाही, बरं का भावांनो. कारण की मी गडबडीमध्ये प्रॅक्टिस करण्याच्या नादामध्ये विसरून जातो की आपल्याला काय करायचं नेमकं. नंतर प्रॅक्टिस झालं कळलं की अरे यार आपल्याला हे करायचं आहे. जाऊ द्या म्हणलं, तर टायमिंग गेला, सगळं गेलं, कारण की गेलेला वेळ वापस येत नाही. तर उद्या लक्षपूर्वक आलेलं ते सांगतोच तुम्हाला आपल्याला काय करायचं का नाही, म्हणजे आलेलं नाही, बरं का. पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झालं, प्रॅक्टिसच्या टायमिंगला तुम्हाला सांगतो की आपल्याला हे स्टेप वापरायचं आहे म्हणून. मला पण माहित असेल का नाही माहित. तर आजची प्रॅक्टिस फक्त 5% झाली, टोटल मिळून आपली 95% झाली, फक्त 5% राहिली, जे आहे ते आता उद्या बघू का होते का नाही, बरं का भावांनो. तर माझं काही आज चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. आता आपण स्ट्रेचिंग बिचिंग करून घरी जाऊ. तर चला मग आता उद्या भेटू.